गेल्या काही काळापासून संपूर्ण जगभरात गाजलेला आणि फॅशन वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेला कोल्हापुरी चप्पल विरुद्ध इटालियन फॅशन ब्रँड प्राडाच्या झालेल्या राड्याला आता एक वेगळंच वळण मिळालंय। कोल्हापुरी चपलेची नक्कल करून ती लाखो रुपयांना विकल्याच्या आरोपावरून प्राडा विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज 16 जुलै 2025 रोजी फेटाळून लावली आहे। काय होता हा वाद? तर प्राडाने त्यांच्या टोरिंग सँडल्समध्ये कोल्हापुरी चपलेचं डिझाईन वापरलं आणि त्यांना महागड्या दरात विकलं। यामुळे कोल्हापूरच्या अस्सल कारागिरांवर आणि त्यांच्या जगण्यावर अन्याय होत असल्याची भावना संपूर्ण सोशल मीडियात निर्माण झाली होती। याच मुद्द्यावरून पुण्यामधल्या काही वकिलांनी, ज्यात गणेश हिंगमिरे यांचा समावेश होता, त्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती। प्राडाने माफी मागावी आणि कारागिरांना भरपाई द्यावी अशी या याचिकेत मागणी होती। पण आज वेगळंच घडलंय। आजच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना झटकाच दिला। न्यायालयाने याचिका दाखल करणाऱ्यांचा कायदेशीर अधिकार यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। याचिकाकर्ते हे कोल्हापुरी चपलेच्या जीआय जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणजे भौगोलिक मानांकन टॅगचं नोंदणीकृत मालक नाहीत। जर जीआय टॅगचं उल्लंघन झालं असेल तर त्याचं नोंदणीकृत मालकच न्यायालयात दाद मागू शकतात, असं न्यायालयानं स्पष्ट केलंय। जनहित याचिकेत अशा प्रकारच्या दाव्यांवर थेट निर्णय देता येत नाही, असंही न्यायालयानं नमूद केलंय। या निर्णयामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की कोल्हापुरी चपलेच्या भौगोलिक मानांकनाचं रक्षण करण्याची जबाबदारी त्याच्या नोंदणीकृत मालकांवरच अधिक आहे। हा निर्णय म्हणजे प्राडाला क्लीन चिट मिळाली असा याचा अर्थ नाही, तर कायदेशीर लढाई योग्य मार्गाने योग्य व्यक्तींनी लढण्याची आवश्यकता असल्याचं आता सर्वत्र बोललं जात आहे। कोल्हापुरी चपलेचा हा जागतिक ब्रँडवाद आता कोणत्या दिशेनं जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आणि देशभरातील महत्त्वाच्या अपडेट्स आणि बातम्यांसाठी महाराष्ट्र दिनमनच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि देशभरातील राजकीय विश्लेषणाचे व्हिडिओज पाहण्यासाठी महाराष्ट्र दिनमनच्या YouTube चॅनेलला व्हिजिट करा।